मुंबई नगरिया, माया की नगरिया। इधर हर टाइप का आदमी मिलता है और हर आदमी का अलग अलग टाइप से वाट लगता है। स्टार्ट करू। माझं नाव गोरखनाथ यादव आहे। नाम अनर्जित यादव है। माझं नाव अंजना रवी सावंत। मी BST मध्ये ड्रायव्हर आहे। मला 5 वर्ष झाली मी BST मध्ये काम करतो। यहाँ तो लगभग 2001 में आए 21 में आए थे। 21 से धंदा भाजीचा दुकान जो आहे तो 2002 पासून म्हणजे मी स्वतःहून करते। तेव्हा मी 12 वर्षाची होती आणि आता तर करत येईपर्यंत 25 वर्ष झाली। म्हणजे मी आता 36 वर्षाची आहे। 12 ते हे 24 म्हणजे 36 वर्ष मला इथं कंप्लीट झाले। आम्हाला काय वाटतं जी पहिली मुंबई होती ती खूप चांगली होती। स्वप्ने घेऊन आली होती। आम्ही लहान होती 12 वर्षाची ना, मुंबईला जेव्हा आली तेव्हा आम्ही स्वप्न घेऊन आली होती का मुंबईला जाऊन स्वतःचा काहीतरी करू। पण स्वतःचं काम आहे पण घर आहे भाड्याचं, अशी परिस्थिती झालेली आहे। ह्या भाजीच्या दुकानावरती पोट भरत नाही। 1 किलो भाजी विकली तर 10 रुपये भेटतात 1 किलो भाजीच्या पाठीमागे। हां, अशी आमची कंडिशन झाली। पहिला काहीतरी चांगलं होतं पण आता चांगलं नाही। ट्रॅफिक तर आहे मुंबईमध्ये। मुंबईत म्हणजे एक स्वप्नाचं शहर आहे। ट्रॅफिक तर असणार त्यामध्ये ट्रॅफिकमध्ये एवढं आम्हाला सांभाळून चालायला लागतं। रिक्षावाले आहेत आणि झोमॅटो हे जे सगळे आहेत, बाईकवाल्यांना जास्त सांभाळायला लागतं आम्हाला। ते कसेही घुसतात आणि रिक्षावालेसुद्धा खूप त्रास देतात। पण काय करणार, BST चालले पहिल्यापासून। लाईफलाईन आहे, सेकंड लाईफलाईन, त्यामुळे आम्हाला सुद्धा सगळं सांभाळून चालवायला लागतं आणि त्यात प्रवाशांचा पण त्रास आहे। प्रवाशांना काही माहीत नाही BST का बंद पडते किंवा का कमी होते, काय झालं आहे प्रॉब्लेम, पण ते सगळं आम्हाला फेस करायला लागतं। आम्ही करतो ते फेस। मुंबई में यदि रहना मुश्किल है, दूसरा काम यदि आप कीजिएगा रूम लेके, यदि आप कुछ करना चाहते हैं तो महंगा पड़ेगा और मुश्किल पड़ता है, ऐसा बात नहीं। हम लोग जिस जॉब में है वो सिक्योरिटी गार्ड का तो रूम नहीं रख के तब जाके हम लोगों को मतलब ये चल रहा। यदि रूम लेके रूम रेंट पे लेके महंगाई पड़ता है। ये बात जो है ना सही है कि मुंबई में रूम रेंट अभी 10,000 से ऊपर। यदि आप झोपड़पट्टी में जाइएगा तब पर भी 8,000 10,000 है। फ्लैट की तो बातें छोड़ दीजिए। तो इसलिए यहाँ रूम रेंट लेके आप कोई छोटा मोटा जॉब नहीं कर सकते हैं। आता जो आम्ही 1999 पासून जो माणूस इथे कंपल्सरी आहे त्याने बाकडा बनवलेला आहे, त्यांचा मरण आहे BMC मध्ये। BMC वाले येतात, हप्ते घेऊन जातात आणि जे किरकोळ धंदे करतात, जे सकाळी येऊन दुपारी 1 वाजेपर्यंत घरात जातात, त्यांना BMCचा त्रास नाही। आम्ही जे बाकडा लावून बसले ते आम्हाला खूप त्रास आहे। BMC वाले, म्युन्सिपाल्टीवाले, त्याशिवाय पोलीसवाले, कचरेवाले, ह्या सर्वांना पैसे द्यावे लागतात आम्हाला। असंच म्हणजे 2 तासासाठी येऊन काम करून लोक जाणारे भरपूर आहेत, पण आम्ही फिक्स बसले म्हणून आम्ही सर्व काय करतो। आणि ते आता ह्या मालामध्ये परवडत नाही महागाईमध्ये। यांचा कसा प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला भाडा वाढत जातो BMCचं, पोलिसांचं सुद्धा प्रत्येक वर्षाला भाडा वाढत जातो। तर आम्हाला हा पण काम करायला परवडत नाही। परिवार असल्यामुळं 2 मुलं, नवरा बायको, सासू सासरे असल्यामुळं आहे ना, हा काम 2 माणसाला नवरा बायकोला नाही जमत आहे करायला। सांभाळून चालवायला लागते गाडी, तो त्रास होतो। बाकी झोमॅटोवाले आहेत ते होम डिलेवरी करतात, त्यांचा पण खूप कसेही घुसतात लेफ्ट राईटने, काय बघत नाही। रिक्षावालेसुद्धा कसेही थांबतात, हात दाखवला की थांबणार, मागून किती स्पीडने येतोय बसवाला किंवा कुठली गाडी येते ते काही बघत नाही, कसेही कट मारतात लेफ्ट राईट, काही सिग्नल त्यांना काही नसतो। त्याचा त्रास आहे, बाकी काही नाही। ये ट्रैफिक जो रोड जाम का समस्या है, ये यदि बदल जाए तो अच्छा। जैसे रोड जाम जो होता है पूरे के पूरा, ये बदल जाए तो अच्छा।
मुंबईमध्ये बदलायचं तर भरपूर काय आहे, पण पहिली गोष्ट तर हे जे फुटपाथ आहे, ती फुटपाथ बनवले लोकांना चालण्यासाठी. त्यामध्ये लोकांचं अतिक्रमण झालेलं आहे. त्यामुळे ती फुटपाथ पहिली मोकळी करा, तर सर्व ट्रॅफिकसुद्धा मोकळं होईल आणि मुंबईच्या लोकांना चालण्यासाठी सुद्धा सोयीस्कर होईल आणि मुंबईसुद्धा स्वच्छ दिसेल. स्टेशनच्या बाहेर किंवा काही इमर्जन्सी स्टेशनला समजा काही अपघात झाला तर बाहेर पडण्यासाठी जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर पूर्ण या लोकांनी कब्जा केलेला आहे. जे फेरीवाले आहेत, धंदेवाले आहेत, त्यामुळे ते जरा व्यवस्थित केलं तर अजून मुंबई सुंदर दिसेल. मुंबईमध्ये जेवढे आता सुधारणा झाले ना, ह्याच्यापेक्षा आता जी पहिली सुधारणा होती त्याच्यामध्ये काही येलो नव्हता, पण आता जी सुधारणा चालले खूप छान चालले. मुंबई आहे स्वप्नाचं शहर जे आहे. इथे आल्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर कोणी उपाशी नाही राहू शकत, ही गोष्ट खरी आहे. पण त्याला मेहनत करायला लागते. कोणी असं तुम्हाला फुकट देणार नाही आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत करायचीच आहे. तो सपनों का शहर है. आदि आपको काम लग गया, आदि मान के चलिए जब कमाने लगिएगा तो धंधा को चेंज करके धंधा बिजनेस कर लीजिएगा तो पैसा यहाँ है, ऐसा नहीं है. तो पैसा जब दूसरे लाइन में आप जाइएगा तो पैसा आपको कमाने को मिलेगा. तो स्वाभाविक है सपनों का शहर हो जाएगा. पैसा होगा तो सपनों का शहर है. जो चाहिएगा आप सो मिलेगा. यदि पैसा जो हर कुछ यदि लगने लगे तो सपनों का शहर हो जाता है. स्वप्नांचं शहर आता पण आहे, पहिला पण होता आणि आता कसं आहे म्हणजे जास्ती करून शिक्षण झाला. पहिलं कसं मुंबईला अनपढ माणूस यायचा ना तरी पोट भरायचा, पण आता कसं आहे 12वी कंप्लीट किंवा 15वी कंप्लीट, 10वीचं शिक्षणाला काही अर्थ नाही. आणि जे आता मुलं शिकलेले आहेत ना ते मुंबई घडवतील. आम्ही अनपढ होती, आम्ही नाही घडवली, पण आमच्या मुलांना असा वाटतो का आम्ही मुंबईमध्ये राहून आम्ही पुढं काहीतरी करायला पाहिजे. अरुण जे येतात लोक जे फिल्म सिटीमध्ये भुलून येतात, त्यामुळे 99%ची काही स्वप्न पूर्ण होत नाही. 1% कुठे असतो त्याला जास्त स्ट्रगल करायला लागतं. आम्ही मुंबईमध्ये राहतो, आमचा जन्म मुंबईमध्ये झाला, आम्हालासुद्धा खूप स्ट्रगल करायला लागतं आहे. असं काही नाही आहे की मुंबईमध्ये गेल्यानंतर सगळेच मोठे होतात, श्रीमंत होतात, असं काही नाही आहे. जो मेहनत करेल त्याला नक्कीच फळ भेटतं, पण स्ट्रगल तर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल आहे. मुंबई जशी स्वप्नातली होती, झोपडपट्ट्या होत्या, आता बिल्डिंगी झाल्या आहेत, त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगला बनावा हे मुलांची स्वप्न आहेत. आईवडिलांचं स्वप्न काय, आता आईवडील थकले. मुलांचं स्वप्न म्हणजे आता मुलं मोठी होतील तेव्हाच ते स्वप्न आता मोठी होतील ना. पहिली होती सोन्याची मुंबई, आता पण आहे, पण ते कसं आहे तेवढी मेहनत पाहिजे. एवढी पहिली मेहनत करायची जरूरत नव्हती. कुठेही काम भेटायचा, शिक्षण असो किंवा नसो. पण आता हे 15वी कंप्लीट आणि 12वी कंप्लीट ह्या दोनच शिक्षणावरती सर्व अवलंबून बसलेले आहेत. चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए.